ही आहे मर्दावेल किंवा मर्यादावेल. आमच्या भाषेमध्ये तिला मर्दावेल म्हणतात. तर इकडे तुम्ही बघू शकता समुद्राची धूप झालेली आहे आणि हा किनारा आत येतोय. पण ही मर्यादा वेल जी आहे, ही मर्यादा वेल म्हणजे समुद्र ते मुख्य भूमी यामध्ये, म्हणजे हा जो समुद्र पसरलेला आहे, छान सुंदर वृक्ष इकडे वाहून आलेला आहे बघा, कापलेला आहे बहुतेक. समुद्र ते मुख्य भूमी ह्यामध्ये समुद्राला ते सांगते की तुझी मर्यादा इकडेच आहे. आणि ही वेल जी आहे ती जमिनीच्या धूप होण्यापासून वाचवते. ह्या किनाऱ्याची धूप होत नाही. पूर्वी मर्यादा वेल म्हणजे मर्दा वेल बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसायची आमच्या किनारी. आता हा पॅच मला एक दिसला छोटासा. आणि पूर्ण किनारपट्टीवरती तुम्ही पुढे बघाल किंवा मागे बघाल तर मर्यादा वेल खूपच कमी आहे. त्याबद्दल अधिक माहिती कोणाला असेल ह्या मर्यादा वेल बाबत तर नक्की कळवा. म्हणजे आम्हाला त्याचं संवर्धन वगैरे करता येईल का, त्याची लागवड नव्याने करता येईल का, त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे असतील तर ते देखील सांगा. म्हणजे वसई परिसरातील निसर्गप्रेमी आणि समुद्रप्रेमी किनाराप्रेमी लोक जे असतील ते मिळून आम्ही काहीतरी ठोस करू शकू, जेणेकरून अशी धूप होणार नाही आणि समुद्र लांब राहील, आपण त्याचा लांबूनच आनंद घेऊ शकू आणि अशी धूप होणार नाही, झाडं पडणार नाहीत. हे बघा, हे झाड आता पडणार आहे. समोरचं झाड जे दिसतंय ते आता पुढच्या वेळेला मी आलो तर कदाचित नसेल तिकडे, कारण धूप होत चाललेली आहे, त्याची मुळं आता उघडी पडलेली आहेत.